श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। तर स्वामी भक्तांनो, आपण जसं प्रत्येक गुरुवारी जसे एक छोटासा गल्ला घेतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गुरुवारी 11-11 रुपये जेव्हा 21 रुपये किंवा जेवढे आपल्याच्याने जमेल त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये जमा करतो प्रत्येक गुरुवारी। आणि जेव्हा तो गल्ला भरतो किंवा असं आपल्याला वाटते की या गल्ल्यामधले पैसे काढून आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये कुठली तरी वस्तू कमी आहे, मग आपण त्या पैशातून ती वस्तू घेऊन येतो। तर माझ्याकडे तसेच एक गल्ला होता, प्रत्येक गुरुवारी मी पैसे काढून ठेवायची। आणि मग मी विचार केला की आता हे अक्कलकोटवरून मी वटवृक्षाचं झाड आणलं आणि हे स्वामी आहेत, म्हणजे स्वामींना मी इथं ठेवलं। पहिले देवघरामध्ये स्वामी असायचे, तर मग ते देवघरामध्ये वटवृक्षाचं झाड काही बसत नव्हतं। मग मी बाजूला स्टूल ठेवला आणि तुम्ही बघताय त्याच्या बाजूला मी स्वामींची मूर्ती ठेवली वटवृक्षाखाली। तर माझ्याकडे मोठा दिवा आहे, तो देवघरामध्ये आहे। तर मी विचार केला की स्वामींसाठी पण स्वामींच्या बाजूला छोटासा दिवा पाहिजे आणि त्याच्यावर एक काच पाहिजे, म्हणजे तो विझणार नाही पंख्याच्या हवेनं, तो दिवा रात्रंदिवस जळत राहील। तर मग माझ्याकडे पण गल्ला होता, तर मग मी काय केलं, तो गल्ला फोडला। मला जसे आठवण राहणार होती तशाप्रमाणे मी त्याच्यामध्ये पैसे जमा करत होते, पण त्याच्यामध्ये काही जास्त पैसे निघाले नाहीत, समजा 150 रुपये त्याच्यामध्ये निघालेत। तर मग मी स्वामींसाठी मग विचार केला की काय वस्तू आणायची, मला तर दिवा पाहिजे होता। तर मग मी काल दिवा घेऊन आली। काल संध्याकाळी मी मठात गेली होती, कोळशेवाडीला आमच्या इकडे मठ आहे। तर तिथं रोज म्हणजे प्रत्येक गुरुवारी 6:30 वाजता आरती होते। तर मग मला जसा वेळ मिळतो, कारण घरापासून थोडं अंतरावरच आहे, म्हणजे थोडं लांबच आहे, कारण 2 वेळा ऑटो बदली करायला लागतात, म्हणून मग मी जसा वेळ मिळते त्याप्रमाणे मग मी मठात जात असते। तर तुम्हाला ते दाखवत आहे की कसं आणलं आहे बघा त्या पैशातून। तुम्ही अशा प्रकारे करू शकता, म्हणजे तुम्हाला जर प्रत्येक महिन्याला प्रत्येक आठवड्याला तुम्हाला ज्याप्रमाणे जमेल किंवा पगार झाल्यानंतर तुम्ही गल्ल्यामध्ये पैसे टाकून नंतर मग दिवाळीला तुम्ही त्या पैशाचं सामान आणू शकता। हे खूप चांगलं असतं, आपल्या घरामध्ये बळकतसुद्धा राहते। आणि हे बघा, मी हा दिवा आणला आहे स्वामींजवळ ठेवायला, कारण मला दीप पाहिजे होतं, कारण स्वामींजवळ दीप नाही। याच्या खाली लाईट आहे, कारण आता मी जास्त उजेड पडते म्हणून लाईट बंद केला, म्हणून इथं एक लाईट आहे आणि एक देवघरात लाईट आहे। तर मग संध्याकाळी मी आम्ही जेव्हा झोपतो ना त्यावेळी मग लाईट बंद असते आणि देवाजवळचा दिवा चालू असते। मग स्वामींजवळ दिवा नव्हता, म्हणून मग मी एक स्वामींजवळ दिवा आणला आणि हा दिवा विझला नाही पाहिजे म्हणून त्याच्यासाठी काच आणला। तर तुम्हाला हा दिवा कसा वाटला, तुम्हाला हा काच कसा वाटला स्वामींजवळ, तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि बघा, चला मग आता आपण स्वामींजवळ दिवा प्रज्वलित करूया आहे। तर हे बघा, मी छोटीशी वाटी घेतली, कारण छोटी प्लेट आणायची आहे। तर एक छोटी वाटी घेतली, त्याच्यामध्ये तांदूळ टाकले आणि तांदूळ टाकल्यानंतर मी इथं ठेवते दिवा, कारण इकडे काय इथं ठेवला ना एका कोपऱ्यामध्ये तर काय हवा पण लागणार नाही आणि पडणारसुद्धा नाही। तर 2 वाटी घेतल्या आणि 2 वाटीची 1 वात करायची। तुम्ही कापसाची पण वात लावू शकता, नाही तर मग आपण जो कलावा असतो ना हातामध्ये बांधतो त्याची पण वात, मी देवघरामध्ये त्याचीच वात लावते। जो आपल्या हातामध्ये कलावा असतो, म्हणजे लाल पिवळा जो धागा असतो देवाचा, त्याची वात लावणं पण खूप चांगलं आहे, त्याची वातसुद्धा तुम्ही लावू शकता। तर हे बघा, थोडी जाडच झाली, 2 वातीची 1 वात घेतली त्याच्यानं ते थोडी जाड झाली। नंतर एकदा पेटल्यानंतर मग व्यवस्थित होणार आहे। आणि कलाव्याची वात छान असतं, घरामध्ये लावल्याने पण शुभ असतं। आणि दिवा जेव्हा तुम्ही देवाजवळ प्रज्वलित करता त्याच्यामध्ये 2 लवंगा आणि 1 वेलची टाकत जा। याने काय होतं माहिती आहे, माता पैशाची कमतरता असते ती दूर होते। त्याच्यामध्ये 2 लवंगा आणि 1 वेलची टाकायची। माझ्या देवघरामध्ये 2 लवंगा आणि 1 वेलची विलायची टाकलेली असते त्याच्यामध्ये। कधी कधी मी दिव्यामध्ये कापूर टाकते, कापूर पण टाकणं शुभ असतं। आणि मोहरीच्या तेलाचा दिवा, जर मोहरीचं तेल नसेल तर मग त्याच्यामध्ये दिवा तुम्ही जेव्हा लावता बाहेर दरवाजाच्या जवळ, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकत जा। तर तो दिवा लावणं पण खूप चांगला असते, नकारात्मक शक्ती घरातून नष्ट होते। तर हे बघा, मी अशा प्रकारे स्वामींजवळ दिवा लावते। आणि कसं आहे, रात्रीचं पण आपल्याला देवाजवळ दिवा पाहिजे, म्हणजे अंधार चांगला वाटत नाही देवाजवळ।
तर रात्रीचे काही कोणी सर्वे लाईट असे चालू ठेवत नाही, तर त्याच्यामुळे मग दिवा रात्रंदिवस माझा दिवा चालूच असतो देवाजवळ पण. तर बघा मी अशा प्रकारे दिवा लावलाय. वात थोडी मोठीच झाली, ते होणार छोटी जळल्यानंतर. आणि काय होतं माहिती आहे, काच ठेवल्यानं मग दिवा लिजत नाही पंख्याच्या हवेनं. तर आता आपण काच ठेवूया. तर वाटी थोडी हे झाली तर त्याच्यामुळे काच बसत नाही. नंतर मग मी प्लेट ठेवते. हे बघा अशा प्रकारे. आणि हा इथं ठेवला मी काच. तर आता कसं पंख्याची हवा पण याला लागणार नाही. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी स्वामींजवळ दिवा लावला. खाली तांदूळ टाकले, तांदूळावरती मी दिवा ठेवला आणि त्याच्यावरती मी काच ठेवला. तर हा दिवा रात्रंदिवस चालू राहणार, म्हणजे विझणार नाही. तर तुम्हाला हा दिवा कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि काल मी उडदाच्या डाळीचे लाडू बनवले आहेत. तर तुम्ही बघू शकता काल मी उडदाच्या डाळीचे लाडू बनवले. तर मी रेसिपी काही म्हणजे व्हिडिओ काही बनवला नाही. तर हे बघा अशा प्रकारे उडदाच्या डाळीचे लाडू बनवलेत. जर तुम्हाला रेसिपी जाणून घ्यायची असेल तर मला नक्कीच कमेंट करा. नंतर मी रेसिपी याच्यावरती टाकणार आहे की मी उडदाचे डाळीचे लाडू कशा प्रकारे बनवले आहेत. तर तुम्हाला जर रेसिपी जाणून घ्यायची असली तर तुम्ही मला कमेंट करा की ताई तुम्ही उडदाच्या डाळीचे लाडू कसे बनवले ते आम्हाला सांगा. तर मी नक्कीच याचा व्हिडिओ बनवेन. आणि तुम्हाला स्वामींजवळचा दिवा कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्कीच करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला मी आता तयारी केली आहे. आता मला मुलाला घेऊन दवाखान्यात जायचं आहे, कारण त्याचा छोटासा ॲक्सिडेंट झालेला. छोटासा म्हणजे थोडा झालाच बरा, पाय तुटलेला त्याचा आणि पाय फ्रॅक्चर झालेला. तर ते ऑपरेशन केलं राहत टाकून. तर आता आम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे. त्याचे काही पेपर आहेत, त्या पेपरवरती सही घ्यायची आहे. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. श्री स्वामी समर्थ.